मित्रांनो या दोन शेळींचा सौदा झालेला आहे. दोघं गाबणी. हा कुठल्या मावशी? बारामती. काय नाव आपलं? बरं. केवढ्यात घेतला शेळ्या दोघी? 40 दोघी घेतल्या. दोघी गाब नाही का? बरं आता कशात घेऊन जाशाल? कार मध्ये बसतील? अगोदर आहेत का शेळ्या? आहेत गावठी शेळ्या. बरं किती आहेत? 10-12 आहेत. म्हणजे हायत अनुभव आहे तुम्हाला असं. चालतं ठीक आहे. मित्रांनो 40,000 जोडा घेतलेला आहे. 2 शेळ्या घेतल्या आहे 20,000 ने. दोघे तोलावरचे आहे बघा. चालतं ठीक आहे. हे बघा या 5 शेळींचा आपण सौदा झालेला आहे. हे बघा शेळ्या कशा आहे. तुम्ही काय बोलले आम्हाला? थोडा 15 नको करा. कसं झालं? 21 झालं. ते काय नाही माणसं तुम्ही नाही घेतलं काय तुमच्या पैशाचं जेवढा बजेट आहे का तेवढाच घ्या. काही विषय. मित्रांनो 4 घेतल्या यांनी आता. शेळ्या मात्र 1 नंबर काढलेल्या आहे संपूर्ण. हे बघा भुक्या शेळ्या पण क्वालिटी 1 नंबर आहे. ही जनलेली या बाकी गाबनी का? 3 गाब. हिला एक बच्चे. या बाकी गाबनी. मित्रांनो 21 प्रमाणे असा होता झालेला आहे. हो मित्रांनो ही होंडी बघा. ही जबरदस्त माप मित्रांनो. हा ना हे बघा लय लागायची अजून. कुठले दादा? सातारा. आता 4 घेतल्या का? बरं कशा घेतल्या? 21 प्रमाणे. शेळ्या कसं काय वाटल्या? शेळ्या चांगल्या. तुम्ही सगळ्या चेक केल्या शेळ्या वगैरे व्यवस्थित? तुमच्या पसंतीने तुम्ही शेळ्या काढल्या सगळ्या? चालतं ठीक आहे. मित्रांनो इथं व्यापाराचा कुठलाही हस्तक्षेप नसतो. शेळ्या काढताना तुम्हाला ज्या पटल्या त्या घ्या. कुठली जबरदस्ती नसते. नसेल पटल्या तर सोडून द्या असं पण असतं. यांना पटल्या यांनी या शेळ्या बघा घेतलेल्या आहे आणि त्या शेळीनुसार त्यांनी देखील तो दाम लावलेला आहे. चालेल ठीक आहे. तो बाकी का पुढचा सौदा? मित्रांनो कस्टमर आलेले पाहू शकता तुम्ही. एक कार इकडे पहिले उतरला इकडे गाड्या दिसत आहे. उतरा. मित्रांनो क्वालिटी उतरायला सुरुवात झालेली आता. हे बघा बाल्या कलामध्ये दुसरी. त्याच्यानंतर हे बघा हो हो चालू आहे चालू आहे. संध्याकाळी बघले हे बघा सीताडाने गेलो. सीताडे बकऱ्या आवडल्या जाणतात. चला कोणते? ती गाब इथं काय टाक मयूर. इथं काय टाकून गेला संध्याकाळी. हे बघा दुधाची बोला रे. काय त्या मावशीला
काय काम नाही काय परी परी बाजूला अरे परी गेली परी गेली परी गेली दादू उघड दुधाची गाभण घ्या कोणाला बाय गाभण गाभण शेडी घ्या हे दुधाची मशीन मित्रांनो बघा पॉवर एक एक टायमाचे 12 दिवस लागले आपल्याला गाडी बनवायला 12 दिवस लागले बापरे बस बस शूटिंग मध्ये आली तू रड नको आता चप चप हे बघा मित्रांनो आडू 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 तोलावरची हे जबरदस्त एक एक घ्या एक एक घ्या गाभण पकडा गाभण आहे लाल गाभण गाभण बांधा होतो गाभण गाभण हे बघा आधी काय पाड उतरा 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 तेलंगी बघा हे बघा मित्रांनो जोडा ही गावन घ्या कोणला गावन पाहिजे आपला बकरा पकडून घ्या आपला बकरा गावन हे माप ही पार्टी कोणती गाभण घ्या गाभण तुमच्या कुठे बांधता ते लक्षात ठेवा ते कसं पण त्या धरलेला आता धरलेला बघ नाही तुम्हाला धरलेला बांधायच्या ना घ्या 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 बघा म्हणून घेतलेला पिल्ला काढून देते गाभण ही गाभण नाही धरली काय पिल्ल्यावाली हो ना ही गाभण कोणला पाहिजे गाभण इकडे पुढं पुढं गाभण हे बघा दुधाची अजून आहेत तुम्हाला किती घ्यायचे तुम्ही बांधा पटापट तुम्ही शेळ्या बांधून घ्या नंतर बघू दे काय करा नंतर चेक करा तर तुम्हाला 10 घ्यायचे असेल तर 15 बांधा नंतर चेक करत बसा
मित्रांनो उतरवल्या सगळ्या शेड्या. बच्चे बघा कसे चारा खाणार आहे. मित्रांनो इथं 2 ठिकाणी दावणी बांधल्या. एक इकडची एक आहे, इकडची एक आहे. 2 जणांच्या शेड्या दावणी बांधलेल्या आहेत, तुम्ही बघू शकतात है ना. त्याच्यानंतर इकडे मावशीन त्यांनी बांधलेली धावण, तिकडे परत त्यांनी बांधलेली धावण है ना. 1 2 3 4 ठिकाणी 4 कस्टमर दिसतात. बघू 4 आहेत का 5 आहेत, किती सौदे होतात तर व्हिडिओ संपूर्ण बघा ना. सौदे कसे होतील काय लाईव्ह सौदे तुम्हाला बघायला भेटणार आहे है ना. यावेळेस तुम्ही बांधल्या का शेड्या? का नाही बांधल्या यावेळेस? तुम्ही नाही बांधल्या ना. बरं मित्रांनो, यांनी काय केलं, त्यांना शेड्या बांधायला मदत केली आहे. आता हे चांगले अनुभवी आहेत. बरेच जण यांना सांगतात की आम्हाला तुमच्या हाताने शेड्या काढून द्या. मग यांनी आता बघा त्यांच्या हाताने यांना शेड्या बांधून दिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकतात. चेक पण करून देतात ते. त्याच्यानंतर इकडे पण आहे बघा, या इकडे 5 दुसऱ्या बांधलेल्या आहेत इकडे. चला तिकडे जाऊ आता. अजून एवढ्या शेड्या आहेत मित्रांनो बघा. ज्या वेळेस गाडी येते ना, आता वर बघा 5 आणि 5 10 आणि इकडे 5 15 आणि समजा तिकडे 20-25 शेड्या बांधल्यानंतर सुद्धा कस्टमरला समजत नाही. आता एवढ्या शेड्या मित्रांनो 70-80 शेडींचं माप आहे. तर याच्यातनं लवकर डोक्यात बसत नाही चालू गाड्या आल्यावर. म्हणून तुम्हाला सांगतो इथं या, इथं चालू गाड्या शेड्या बुक्या असतात म्हणून नजरच बसत नाही. इकडे मावशीने 5 बांधलेले आहेत. तिकडे भाऊने काहीतरी 3 आणि 3 6 बांधलेले आहेत. आता बुक्या शेड्या आहेत. इकडे चालू शेड्या काढणं परत. मधी शेड्या आहेत मित्रांनो अजून. मित्रांनो बघा या शेड्या पण, या शेड्या पण कमी नाही आहेत बघा. या पण शेड्या चांगल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. किती काढल्या यांनी शेड? 7 काढलाय का? लहान बकऱ्या या, तुम्ही म्हणता लहान आहे ना, या तिकडे तर संदीप लहान बकरी आहे का? लहान आहे म्हणे बकऱ्या हलक्या थोडी आहे. बघा लहान बकऱ्या, आता बुकच्या बकऱ्या वाटलं तुम्हाला. मित्रांनो शेड्या मोठ्या शेड्या आहेत. हा बोलतो हा विषय नाही. आता कमीच नाही. कसे म्हटले? 8.5 आणि हे काय शेड काय म्हणले आता? 22-23 हजार शेड जवळ या, जवळ या शेड लय अंतर आहे. नाही दादा डबल गाडी आणा. घ्या ना तुम्ही, पण मला खरेदी या तरी घ्यायला नाही मला. 18 तुम्ही म्हणता बकऱ्या लहान आल्या, त्या बकऱ्या लहान आल्या का? तुम्ही मला सांगा. बकऱ्या हलक्या आल्या, मग आम्ही म्हणतो बकऱ्या लहान आल्या का? नाही ना, लहान सांगू राहिला तुम्ही. लहान आहे का? सांगा तुम्ही मला. त्या बकऱ्या खाली मान घालायचं वाटतं. सागर बोललो से 22.5 घ्या, जाऊ द्या. मोकळे म्हणून नाही घ्यायचे बकऱ्या. नाही त्यामुळे एक बघ खाली ती बुच्ची पाडे कुठे नाही सोडली सागरनी. माराव शेड द्या. मोकळ्या द्यायचे, मला जीव घालून नाही द्यायचे. झालं मित्रांनो, झालं 19 झालं. 7 आहेत, 19 प्रमाणे झाले. 7 आहेत. 2 3 4 5 6 7 आहेत आकाश भाऊ. हो 7 आहेत. कुठले राहा तुम्ही आता? अकोल्याचे. अरे बापरे, विदर्भातला आले. बरं 19 नाही झाला. शेड्या वगैरे कसं वाटल्या होता मला? शेड्या मस्त. अजून 1 तासात चरून बघा शेड्या अजून भारी आहेत. हा हो हो, मला कॉल केला का? बरं बरं, मला लक्षात नाही. ठीक आहे. 7 शेड्या मित्रांनो 19 प्रमाणे घेतलेले आहेत. काय नाव घेणाऱ्याचं? बरं, अविनाश ठाकरे. मित्रांनो शेड्या बघा चांगल्या घेतलेल्या आहेत. मित्रांनो बच्चे बघा केवढे भारी आहेत. सगळे बच्चे बघा एकदम टन, काहीच टेन्शन नाही. बच्चे कोरडे बघू शकता तुम्ही.
हा आता थोडं हिवाळा चालू आहे. हिवाळा खूप आता 2 दिवसापासून खूप थंडी मित्रांनो. तरी बच्चांना बघा पा तसं काहीच सर्दी वगैरे काही विषय नाही आहे. मग हे बघा ना पेढा एकदम मित्रांनो. बघा म्हणता तुम्ही बरेच जण की बच्चे मरता, असं बच्चे मेले एवढे बच्चे राहिले असते का सांगा मला तुम्ही. हे बघा माझ्याजवळ किती बच्चे अजून. हे बघा किती बच्चे आणले मयूरने दिले सगळे बच्चे मित्रांनो. या हे बघा कानातून कापलेले मित्रांनो. एक नंबर बच्चे मित्रांनो. ही एक शेळी घेतलेली आहे. एक बच्चाला दिली का बोकड? 20,000 दिली. कुठला तुम्ही? बर गाव कुठला म्हणले? कुंडलगाव तालुका चांदोड. आपलं मनमाड चांदोड. बरं ठीक आहे. एक घेऊन झाले कशा घेऊन जायला दिला? ठीक आहे हो. आता 2 शेळ्या चालल्या गाडीमध्ये. गाडीत त्यांनी आता कापसाचा चारा ठेवलेला थोडा. आता खात बसतील त्यामध्ये. जास्ती गाडी आहे. दोरा सोडून घ्या हा लागून जाईल 520 रिकाम डोकाल. दोरा सोडून घ्या. चारा इथून घेतला का तिकून आणला होता? इथून घेतला. बरोबर गादी करून मग काळजी ना भाऊ. हा राहतील ना बरोबर. गेली एक मध्ये. हा बोला. नमस्कार बोला. इकडे काय बरं समोर इकडे मला दिसेल का पाठीमागचं? आहे ना कुठं बोलता? हा किती घ्यायचे? हे बघा मित्रांनो क्वालिटी कशी काय. हा बोला. पुढे नाही वाटतंय. नाही बघा आता सरल्यानंतर पाणी पाहायचं बाकी अजून ना. पाणी पाजून घ्यायचं पुढं. हे बघा मित्रांनो 21 प्रमाणे घेतलेले आहेत. त्याच्यात एक जनलेली एक बच्च आहे. खाली कचरा पण टाकेल नाही भाऊ तुम्ही. खाली कचरा टाकाल पाहता. खाली कचरा टाकाल पाहता ना. इथं मोठी आय सुरू होती त्याच्यातनं कचरा टाकून घेतला असता. काय नाही सटला काय झालं काय खरं नाही यार. 3 झाल्या. ही 4थी. संदीप भाऊ यांना आपला कचरा कुठे पडेल सांगून त्या बरोबर तिथून. हा झाला चहा. मित्रांनो आता यांचे बकऱ्या भरताय. 7 बकऱ्या आहेत. पाच झाले अजून 2 आणा. मित्रांनो या अकोल्याला चालले आहेत. मित्रांनो इकडे दुधाचे कस्टमर आलेले दिसतंय. आता यांनी इकडे त्यांना स्पेशल दुधाच्या शेळ्या त्या काढून दाखवल्या साईडला तुम्ही बघू शकतात. हे दुधाच्या शेळ्या काढून दाखवल्या. तिकडे गाभणी शेळ्या तिकडे पाहत दिसत आहे. अरे हॅलो व्यापारला काय हा व्यापार माणसाला होऊ शका कोण ठकाडाचा भारत मेरे बच्चे पाहिजे नाही फक्त एवढा विषय. हे बघा मित्रांनो सगळं दुधाच्या काढल्या. हे बघा मित्रांनो दुधाचे आहे का पूर्ण एका टायमाचा लागलेला वगैरे आहे का दादा? हे बघा हे बा वस्तू हो पूर्ण दुसऱ्या तिसऱ्या मध्ये आहे. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये हे बघा गड्डे शेळीला बरोबर नरम आहे एकदम. काय सांगू दे अशी एक सुद्धा बकरी नाही की बिगर गड्ड्याची बघ. हे बघा हे बघा मित्रांनो
हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो मोटर बघा बघा पॉवर गरीबाची म्हैस तुला म्हणता हे बघा हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो अजून आपण हे बघा याला म्हणता आजकाल गीर गिर हा एकदम पॉवर पाहून घ्या नरम तटक आहे आकाश हो हो बघा बघा मित्रांनो हे बघा पूर्ण शेणचे गड्डे असे ते बरोबर हे बघा हे बघा म्हैस समोरची म्हैस हे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी हे बघा जी मित्रांनो शेळी बघशाल ती अशी फुल भरलेली डायरेक्ट दुधाची हे बघा मित्रांनो क्वालिटी स्पेशल दुधाची दावण बांधलेली मित्रांनो आता दुधाचं जे कस्टमर आहे चालू झालेले आहे हे पूर्ण मित्रांनो आपला खानदेश पट्ट्यासाठी आहे बरोबर आकाश आहे दादा. मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो हे जे लोक इकडची हे फक्त दुधाची शेळ्या घेत असतात बिना बच्चाची शेळ्या मित्रांनो गरीबाच्या म्हशी आहेत त्या बघा मित्रांनो हे बघा चालू झालेली स्पेशली ही क्वालिटी घ्यायसाठी 12 दिवस लागले आम्हाला बरोबर बरोबर हे बघा मित्रांनो हे बघा शेळी हो ती गेली पुढे ती गेली हे बघा क्या बात आहे इकडे बघा मित्रांनो अशी एक शेळी सुद्धा तुम्हाला हलकी दिसणार नाही हे बघा पूर्ण गज भरलेले आहे आणि या पूर्ण एका टायमाच्या आहे आकाश दादा काल संध्याकाळी पूर्ण दूध काढले गेले बर हे बघा हे मित्रांनो बघा वस्तू हे पण बघा मित्रांनो बघा गड्डे कसे एकदम टायटन फाईड आहे एकदम एकदम एक नंबर वस्तू एकदम टेरिफिट हे बघा मित्रांनो हे बघा हे एकदम क्वालिटी बघा मित्रांनो हे एक नंबर हे बघा बघा पहिलं मित्रांनो. रुपात पूर्ण दावण तुम्हाला दाखवतो मित्रांनो अजून भरपूर शेळ्या दुधाच्या आहेत बरं हे बघा क्वालिटी एक हे नंबर बघा माप बघा शेळीचं हे बघा हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो गड्डे कशी लागले शेळीची हे पण बघा आता मित्रांनो मी तुम्हाला दाखवलंय आता तुम्हाला पुढून चेहरा पट्टी आणि जे हाईट आहे हाईट तुम्हाला बघायला भेटेल हे बघा अशा मापाची शेळ्या आहे हे बघा हे माप बघा असं बांधणं चालू आहे हे बघा बघा पिल्ले कमी पडले नाही तर अजून शेळ्या बांधल्या असत्या आपण. हे बघा मित्रांनो पूर्ण क्वालिटी बघा सगळी एक नंबर क्वालिटी मित्रांनो आता इथं फक्त पाणी नाही मित्रांनो त्यांना प्यायला चरलं त्या फक्त पाणी प्यायला नाही त्यांना तरी बघा कशी क्वालिटी करते अजून 2 दिवसात मित्रांनो हा संपूर्ण माल विकला जाईल त्या अगोदर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे मी मयूर भोचा विजू भोचा यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हा माल सगळा घ्यायला भेटेल बघा हे माप बघ बरोबर जर कोणाला दुधाचे लागतील मित्रांनो दुधाचे घ्या गाबनं पाहिजे असेल गाबनं घ्या बच्चे लावून घेशाल तर बच्चे लावून खाट्या घेशाल तर खाट्या जशा घेता येतील तसे घ्या तुम्ही मित्रांनो पूर्ण दावाने बघा सोडा फटाफट हे बघा माप क्या बात आहे हे बघा मित्रांनो माप बघा मित्रांनो अशी क्वालिटी हे पण बघा हे बघा वस्तू त्यांना म्हणतात गरीबाच्या म्हशी ओरिजिनल गिर आहे ओरिजिनल गिर गीर का मित्रांनो गीर दंगलची क्वालिटी मित्रांनो आकाश दादा शेला चालतंय हो ना हो ना हो ना ओरिजिनल गिर आहे हे पण बघा मित्रांनो माप बघा मित्रांनो जणल्यानंतर सुद्धा गाभण सारखी क्वालिटी करते फोटो आपण बघा ना खाली गड्डे पण बघा हे बघा बाजार सारखं लावले नाही त्या बाजार हो तुम्हाला राहते वस्तू वेगळ्या राहत्या बरोबर तुम्हाला कधी काय आहे पाटील शेळ्या आकाश दादा हो ना हो ना पूर्ण बोलले तर नेले हे बघा मित्रांनो संपूर्ण दावण मित्रांनो तुम्हाला बांधून दाखवलेली आज आपल्याकडे टोटल किती शेळ्या असतील शेळ्या या आपल्याकडे आता 80 आलेले आहे 80 आलेल्या चालू गाडी मधले 80 आहेत 80 मधून किती दिल्या आपण सकाळी आता आपण 20 विकल्या 20 विकल्या का हा म्हणजे 60 आणि पहिल्या काही पहिल्या मागच्या गाडीच्या 25-30 पहिल्या बरं म्हणजे तरी पण आज पण आपल्याकडे 80 110 पूर्ण माप होतो टोटल टोटल का टोटल माप 110 बरं तरी आपल्याकडे आज जवळपास 80-90 शेळी आहे
हा 90 शेळी जास्त शेळी अजून 90 शेळी आहे ना? 110 मधून 20 वजा करा 90 शेळी काय बरोबर. क्वालिटी मग हे बघा मित्रांनो, आजो पण टॉपचीच क्वालिटी मित्रांनो. 80 मधनं 20 गेला म्हणजे टॉपची जात नाही असं काय नसतं. त्या गाबना दिल्या गाबनं दिला दुधाच्या बाकी. हो ना दुधाच्या सगळ्या बाकी मित्रांनो, फक्त गाबने शेड दिल्या. पहिल्या उत्तर होती. जर कोणाला दुधा कामासाठी जर आपल्या भागातील असतील कोणी उत्तर महाराष्ट्रामध्ये, तर दुधासाठी जर कोणाला लागत तसं घ्या, किंवा बाहेरचे कोणाला बच्चे पाळायचे असतील तर तुम्ही बच्चे लावून देखील घेऊ शकतात. हे बघा हिला चिकायची अजून. हो ना, वल्ल्या दणलेल्या शेळ्या आहेत. एक चमक शेळीची. एक नंबर लांबा पण आहे. चिकायची ही गाडी त्यांनी ही पण गाडी त्यांनी घाण लागली त्यांनी दिसत ना. हे बघा मित्रांनो लांबा पण आहे. बघा वस्तू आहे मित्रांनो, हे बघा एक नंबर. बघा हाईट शेळीची. हे बघा लांबा पण. चमक बघा, हाईट बघा. क्या बात आहे, केवढी लांबी शेळी मित्रांनो. बघा तुम्ही केवढं माप आहे, जबरदस्त. हा क्या बात आहे, एक नंबर. बघा संदीप भाऊ किमतीविषयी काही सांगशाल का? फोनवर का? वरचा माल पडला आपल्याकडे ना, खालचा माल नाही म्हणजे जेणेकरून काही ऑफर देता येईल. सगळा वरचा माल आहे ना, बरोबर. नाही तेच ना मित्रांनो. किंमत केव्हा सांगितली जाते ऑफर? ज्या वेळेस वरच्या 50-60 शेळ्या विकल्या गेल्या त्यावेळेस मित्रांनो ऑफर दिली जाते. पण आज फक्त 20 शेळ्या त्या पण गाभण दिलेल्या आहेत. जनलेली सगळी क्वालिटी वरची बाकीची अजून. तुम्ही बघू शकता वरच्या शेळ्या फुटलेल्या नाही आहेत, है ना. तर किंमत तुम्ही फोनवर बोलून घ्या, किती शेळ्या घेशाल त्यानुसार किंमत राहील. आणि याच्यामध्ये तुम्ही कोणत्या शेळ्या करता समोर आल्यावरच किंमत होईल मित्रांनो. आता हे समोर आले का, हे पूर्ण दुधाचे कस्टमर आहे. हा हे बसले, हे पूर्ण मागू राहिले. 130 शेळ्या मागू राहिले. ये का? हो बर.